माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे खेकडा कांदा भजी करतोय आपण, जसे गाडीवर बाहेर मिळतात. चवीला इतके भन्नाट झालेले आहेत ना, अप्रतिम हे भजी झालेले आहेत. सुरुवात करूया पटकन. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते आता आपल्याला जितके पातळ चिरता येतील तितक्या पातळ कापायच्या करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपले भजी जे आहेत ते अधिकच क्रिस्पी तयार होतात. कारण आपण खेकडा भजी करणार आहोत, त्यामुळे इथे पातळ स्लाइस करणं अपेक्षित आहे. तर इथे अशा प्रकारे हे दोन्ही कांदे चिरून घेतलेत मी. एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचे आणि हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत कांदे. त्याच्या पाती सगळ्या अशा मोकळ्या झाल्या पाहिजेत. आता यावर मी 1 चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. कांद्याला मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं. याने ना थोडंसं असं पाणी सुटतं कांद्याला आणि त्यामध्येच आपण पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत, बेसन आपलं. तर इथे आता पाव चमचा हळद घातली, चिमूटभर हिंग, पाऊण चमचा लाल तिखट घेतलेला आहे इथे मी आणि थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे. म्हणजे याला खूप छान असा स्वाद येतो. तुम्ही इथे हिरव्या मिरच्या देखील कट करून घालू शकता. आता अर्धा कप इतकं बेसन घेतलंय, 2 चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता बेसन इथे मी थोडं-थोडं घालणार आहे. मला जर का पुन्हा लागलं तर बेसन ॲड करणार आहे, नाहीतर नाही करणार. घट्टसर अगदी पीठ आपलं हे तयार झालं पाहिजे, तरच छान असे आपले खेकडा भजी तयार होतात. जसे बाहेर मिळतात ना, त्याला टोकं-टोकं दिसली ना, की समजायचं हे खेकडा भजी. तर इथे मला तितकंच पीठ पुरेसं झालेलं आहे. दुसरीकडे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून भजी आपण यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि लो टू मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे. फास्ट गॅस केला तर पटकन वरनं कलर पकडेल आणि आतमध्ये भजी आपले कच्चे राहतील. तर इथे हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी आलटून-पलटून घ्यायचे आहेत आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मी बेसन ना, मला फक्त ते अर्धा कप बेसन घेतलं तेवढं पुरेसं वाटलेलं. तुम्हाला जर का वरनं थोडं 1-2 चमचा बेसन ॲड करायचं असेल तर ते करू शकता. इथे अशा प्रकारे दुसरी बॅच देखील मी करून घेते आणि इतके जबरदस्त हे भजी चवीला लागतायत ना, असाही बाहेर पाऊस पडतोय, मस्त खिडकीत बसून गरमागरम चहासोबत या भजीचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे इथे सगळे भजी माझे होत आलेले आहेत. जबरदस्त भजी तयार झाली. त्याची डिटेल रेसिपी माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक केलं तर रेसिपी शोधण्याचीही गरज भासणार नाही. भजी रेडी आहे. नक्की करून पहा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.